इकडे घ्या ना आपण इकडे पतपेढी मर्यादित धुळे ही जी काही पतपेढी आहे, या पतपेढीने धुळे शहर आणि परिसरातील जे काही नागरिक आहेत ज्यांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी या पतसंस्थेकडे होत्या, परंतु त्यांनी त्या ग्राहकांना परत केलेले नाहीत. त्यामुळे मान्य जिल्हा ग्राहक मंच यांच्या आदेशान्वये त्यांना सदरची भरपाई देण्याबाबत आदेश साधारणतः 2012-13 पासून झालेले आहेत. 2012-13 पासून महसूल विभाग सातत्याने त्यांच्या मिळकती जप्त करणे, बोजे चढवणे, लिलाव करणे यासारख्या कारवाया करीत आहेत. परंतु अद्यापही या पतपेढीकडून ज्या काही थकबाकीच्या रकमा आहेत ह्या येणे प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील काही कंटेम्प्ट पिटिशन्स झाली आणि कंटेम्प्ट पिटिशनच्या निकालाच्या आधारांवर की मान्य उच्च न्यायालय असे आदेश दिलेले आहेत की 1 महिन्याच्या आत ही जी पतपेढी आहे हिच्या मिळकतीचे लिलाव 1 महिन्याच्या आत लावावेत. अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम 183 जो की अटक आणि हद्दपारी संदर्भातला आहे, तर ते कलम लावण्यापूर्वी 1 महिना पुन्हा यांच्या मिळकतींचे फ्रेश लिलाव घ्यावेत किंवा यांच्या ज्या काही जंगम मालमत्ता असतील त्या जप्त कराव्यात, त्यांचे लिलाव घ्यावेत आणि थकबाकीदारांची देणे त्यातून वसूल करावीत असे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये ही जी काही पतपेढी आहे समर्थ सहकारी पतपेढी हिचे स्थावर आणि जंगम मिळकती ज्या आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे. त्यामध्ये ही एकच वाहन त्यांच्या कार्यालयाचं पतसंस्थेचं आढळून आलं. त्याप्रमाणे आमचे तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी ते वाहन जप्त केलेलं आहे. या वाहनाचा 16 मार्च रोजी आम्ही लिलाव लावणार आहोत. यासाठी यथोचित प्रसिद्धी आम्ही सर्व वर्तमानपत्रातून करणार आहोत. त्याचसोबत आमच्याकडे काही प्रॉपर्टीज यांच्या आलेल्या आहेत. त्या प्रॉपर्टीमध्ये चितोड रोडला त्यांची एक मिळकत आहे, सिटी सर्वे नंबर 1756, साधारणतः 185.3 स्क्वेअर मीटर आणि त्यावरील बांधकाम 370.6 स्क्वेअर मीटर असं आहे. तर धुळे चितोड रोड येथील सर्वे नंबर 1756 आणि नगरपट्टीमध्ये त्यांचं एक कार्यालय आहे जे 3 मजली कार्यालय आहे. त्याचा सिटी सर्वे नंबर 1199-2-1 ज्याचं क्षेत्र आहे 167.2 चौरस मीटर आणि त्यांचं बांधकाम आहे 501.6 चौरस मीटर. तर ह्या 2 मिळकतींचा लिलाव आणि या सदरच्या वाहनाचा लिलाव दिनांक 16 मार्च 2017 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या सगळ्या जे काही थकबाकीदार आहेत तर साधारणतः आतापर्यंत 125 असे थकबाकीदार आयडेंटिफाईड झालेले आहेत की ज्यांच्या मिळकती किंवा ज्यांच्या ठेवी यांच्याकडे पडून आहेत आणि ज्यांना ग्राहक मंचाने व्याजासह भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे. तर या सर्व संबंधित लोकांना आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी अप्पर तहसीलदार धुळे शहर या नात्याने सर्वांना आवाहन करेल की ह्या ज्या प्रॉपर्टींचा आम्ही जाहीर लिलाव दिनांक 16 मार्च 2017 रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ठीक सकाळी 11 वाजता या लिलावाला सगळ्यांनी जाहीररित्या मी आवाहन करते की या लिलावाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा, जेणेकरून आम्हाला थकबाकीदारांच्या रकमा ज्या आहेत हे वसूल करून देणं शक्य होईल. किती थकबाकी मॅडम? साधारणतः शासनाची यांच्याकडे 2,75,00,000 रुपये येणं आहेत आणि हे वेगवेगळे थकबाकीदार जे आहेत यांचे साधारणतः 3 कोटी रुपये अडकलेले आहेत.